नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश पाटील. तुम्हा सर्वांना शुभ प्रभात. तर मस्तपैकी समोरच ऊन मस्तपैकी पडलेलं आहे आणि आज दुपारच्या जेवणामध्ये आपण काय नवीन बनवणार आहोत ते बघूया. तर आज नवीन रेसिपी बनवूया. तर चला, तर स्किप न करता बघूया आज काय कालवणामध्ये बनवणार आहे. तर मित्रांनो, आज घेतलेला आपण रावस मासा. तर बघूया, तर रावस मासा कटिंग करूया. प्रकारे रावशी आपण कटिंग करून घेतलेली आहे मावरं, आणि त्याला लागणारे साहित्य बघूया. तर काय साहित्य घेणार आहेस तू? आपण घेतलेली मच्छी रावस मच्छी आहे, त्याचा आता बनवणार आहोत कालवण. त्याला काय काय लागणार आहे ते साहित्य घेऊया. आला मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, आंबाट, गरम मसाला, मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि लसूण, आणि हे वाटलेलं खोबरं. कोळी मसाला आहे ना ह्यो? मित्रांनो, आता तव्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल तापलेलं आहे आणि तेलावरती लसूण टाकलेलं आहे. आता काय टाकणार? पेस्ट, मिरची, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट. हळद टाकली. हळदीवरती तिखट मसाला परतून घेऊया. अशा प्रकारे परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकूया आता पाणी. त्याला थोडासा मिक्स करूया. तर अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता त्याला उकाला घेऊ आणि नंतर मावरा टाकू. अशा प्रकारे आपल्या ग्रेव्हीला उकाला आलेला आहे आणि याच्यात टाकूया आपला मावरा. आता टाकूया याच्यामध्ये मावरा. मावरा टाकून झालेला आहे. थोडा त्याला हलवूया. एका साईडला कालवण शिजत आहे कांजी, आणि दुसऱ्या बाजूला भात झालेला आहे आपला. आणि त्यासाठी आता दुसरी अंडा ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी कांदा कटिंग चालू आहे. दुसऱ्या बाजूला आपण आता त्यावरती तेल ठेवलेलं आणि आता बनवणार अंडा ग्रेव्ही ना. तर तेल तापलेलं आहे. अंडा ग्रेव्हीसाठी आता तेलावरती टाकूया हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो पण आहे ना. कांद्याला परतून घेऊया. कांद्यावरती टाकूया आता मीठ. लवकर कांदा शिजतो. ओके. कांदा पूर्ण मस्तपैकी ग्रेव्ही गतनी शिजून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकू अंडा कढीसाठी अद्रक लसूणची पेस्ट. त्याला मस्तपैकी करू. आता काय टाकणार आज? टोमॅटो. कांदा शिजून झाल्यावर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो शिजून घेऊया. टाकते हळद. कांदा टोमॅटो शिजून घेतला, आता हळद टाकते. हळदीनंतर आता लाल मिरची पावडर. त्याला मिक्स मसाले करून घेऊया. मसाला, चिकन मसाला, पूर्ण याची ग्रेव्ही बनवायची आपल्याला.
त्यासाठी पूर्ण हलवून घेऊया, शिजवूया. अंडा ग्रेव्ही बनवायची आहे. त्याच्यामध्ये टाकणार अमूल बटर मस्तपैकी मिक्स करायचं त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये. अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि वरून टाकणार आहोत आपण अंडा ग्रेव्हीसाठी. तर एक अंडा घेतलेला पहिला, असे 4 अंडे आपण घेणार आहोत. दुसरा अंडा. ग्रेव्हीमध्ये अंडा ग्रेव्ही बनवण्यासाठी 4 अंडे आपण टाकलेले आहेत. वरून तिखट मसाला टाकूया आता. तिखट मसाला, थोडासा मीठ, ठेवूया ढाकण ठेवून त्याला शिजत ठेवूया थोडा वेळ. आता वरून टाकूया कोथिंबीर. दोन्हीमध्ये, एक कांद्यामध्ये टाकली, एक त्या अंड्यामध्ये टाकली. मस्तपैकी अंडा ग्रेव्ही मस्तपैकी इकडे दिसते. कोथिंबीर वरून टाकलेली आहे आणि शिजलेली आहे अंडा ग्रेव्ही. आणि इथं आपला कालवण शिजलेला आहे आणि कालवणासोबत आपला भात आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये रावसाचं कांजी ग्रेव्ही, अंडा ग्रेव्ही, कांदा, काकडी आणि भात. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ नवीन आणण्याचा प्रयत्न नक्की करू. चला तर जेवायला सुरुवात करूया. धन्यवाद. धन्यवाद.